अभिगुरु अकॅडमी JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय। अकॅडमीची वैशिष्ट्ये 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका गाना पहिलवान। प्रथमतः मी माझ्या रसिक मायबापांचे आभार व्यक्त करतो, कारण तुमच्या प्रेमामुळेच आणि आशीर्वादामुळेच आम्ही आतापर्यंत गाना पहिलवान या चॅनलवरती 96 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आणि लवकरच 100 एपिसोडचा सुद्धा टप्पा पार करणार आहे। पण अद्याप जरी आपला चॅनल कोणी अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर कृपया मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट द्यायला मात्र विसरू नका। धन्यवाद। होय बाजीनाना, अहो आम्ही रातभर गस्त घालतोय, तरणी पोरं सगळी जागते तिथं आणि तुमचं गावावर ध्यानच नाही कसलंच। मग झोपत आहे खुशाल तुम्ही 11च्या आतच। अहो ना तुम्हाला लाज वाटाय पाहिजे, तुम्ही तर गावचं सरपंच आहे। तुम्हीच जर झोपला तर बाकीची पोरं गस्त घालतील का? हा, अरे तुम्ही आधी पहिल्यांदा मूर्ख आहे तुम्ही। हा हो, तुम्हाला गस्त घालायला लावलं कोणी? लावलं कुणी म्हणजे? कोण म्हणलं तुम्हाला गस्त घाला गावात? अहो ना पोलीस स्टेशन सांगतंय, गावचा पोलीस पाटील सांगतोय, आजूबाजूची गावं सांगतात। आजूबाजूच्या गावात चोऱ्या होत्या का ना? हा, पण जोपर्यंत ह्या गावचा बाजीनाना सरपंच आहे का नाही, तोपर्यंत गावात जर चोरी झाली ना, तिथनं पुढं मला सांगा तुम्ही। अजिबात होणार नाही। झाली, अहो आपल्या गावात चोरी झाली, माहिती सुद्धा नाही राजाला काय चाललंय ती खाली। चोरी? शेतरामता त्याची गाई हा नेली की रात्रीच। हायला पक्या, हे अर्ध्या खबरी घेऊन येत जाऊ नको बरं का। अरे सीताराम तात्याची गाय, त्या सीताराम तात्यांनी पाहुण्याकडून आणली होती उधार, ती परत पाहुणे रात्रीची ओढून नेली, कारण दिवसात सीताराम तात्या द्याय ना म्हणून। पक्या माहित असलं तर बोलत जा। असं झालं होय? मग आणि तुला माहित आहे का, आपल्या गावात 10 वेळा नाही 15 वेळा चोर विचार करणार का? आत घुसायचं म्हणलं अयो, असे थर 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 कापते ती माझ्या पुढं। चोर चोर काय तू या गाना असं आव, त्यांना माहित आहे व ह्यो जर बाजीनाना जर पिसाळला तर कुत्र्यावर हाणून म्हणणार। नाही, कुत्र्याने चावल। हो चावल ना। पिसाळ आणि कुत्राचं काय माहिती का, त्यांचं बरोबर आहे। अहो चोरांचा टोळी प्रमुखच बाजीनाना आहे, कारण त्यांना माहिती आहे ह्यो जर मोठा चोर आहे तर चोराच्या घरात कोण चोरी करेल का? अरे मी चोर आहे आणि मग काय आला का काय बोलणं कर तुला का गाना? अरे चोर थर 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 कापते माझ्या पुढं। घे बसा। काय का बसा? बाजीनाना, असं व्हायचं की लांडगारा आला रे आला ती गोष्ट माहिती का? तुम्ही गाफील राहायचा, आम्हाला गाफील ठेवायचा आणि एक दिवस मोठी चोरी व्हायची, मग काय? आणि तुमच्याच घरी व्हायची। नाही गणा, मला तर काय वाटतंय माहितीये का, चोर तिकडं चोऱ्या करून आणत असलेली आणि बाजीनानाला त्यांचा हिस्सा देत असतील म्हणून घाबरतात। हा बाजीनाना ना, तुम्हाला हप्ता तुम्ही चालू नाही सामील नाही ना त्याला? होय हाय मी सामील। अरे काय लाजा वाटते ते का? अरे काय बोलावं काय नाही? अरे आता काय माझं तोंड असं काय बोलील ना ते सांगता येत नाही ना तुमचं बी तोंड आहे ना चोरासारखं दिसतं, म्हणून कवा कवा मला संशय येतो। अरे त्या प्रीतमच्या ड्रोनचा काय विषय? अरे काय सांगू तुला का, 2 वाजेपर्यंत मी जागा इकडून एक आलं, इकडे एक गेलं, तिकडून एक आलं, इकडे एक गेलं। त्या व्हॉट्सअप ग्रुप बनवला पोरांनी आपल्या गावातल्या, आला आला आलं गेलं गेलं गेलं, एवढं चालू आहे बघ रातभर। माझ्या गोट्यावरनं डुरुरुरुरुरुरु असं बिंगत होतो काल रात्री। तुझा गोटा मोकळा पडलाय, ते काय गया उचलून येणार आहेत का? बरं तुम्हाला माहित आहे का ही काय? गोष्ट ड्रोनची? काय का काय माहित? काय तुम्हाला माहिती का? मग सांगा। अहो बारामती ट्रेनिंग सेंटर आहे, ड्रोन नाही काय नाही माहित आहे का तुम्हाला? हा, विमानाचं प्रशिक्षण चाललंय, खाली येतं वर जात। तुम्ही मला सांगा, एवढ्या इतक्या उंचावून काय व खालचं दिसत? ना नाही प्रीतम ना म्हणते बरोबर आहे। रात्रीच्या 2 वाजता आईने मला उठावलं, उठ म्हणजे ड्रोन आले। आता मी बी हातात कती बिती घेतली, म्हणलं हत्यार बंद जायचं, म्हणलं बाहेरून बघतोय तर इमान वाजते, गुर 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 इमानाचा आवाज येतो इमानाचा। प्रॅक्टिस करायची रातच्याला 12 नाही मला आता मला बोलू दे। अरे काय असतं माहितीये का, दिवसाचं ट्रॉफिक असतं, संध्याकाळचं ट्रॉफिक नसतं, म्हणून संध्याकाळचं इमान फिरवत्यात। अरे गाणं चौकात नाही इमान फिरवत्यात का? इमान आबाळात ना। ऐकून घ्या, काहीतरी गैरसमज करून घेऊ नका। शाळा कधी भरती? दिवसाची भरती। तुमचं प्रशिक्षण दिवसा चालू असतं, ड्रोन फिरत्यात,
हाय या येडाई निवळ ही. काय नाही. अरे काय तुम्हाला माहिती माहितीये का तितक्या अंतरावनं तुमचं काहीच दिसू शकत नाही आणि जर चोऱ्याच करायच्या असल्या त्यांना अरे कशाला ड्रोनला खर्च करताना चोर. तुम्हाला माहितीये का दिवसा जरी तुमच्या पुढनं जरी गेला ना चोर बघून तुमच्या घरापासून आईला हिथं किती माणसं आहे ती हिथं काय चाललंय तरी चोरी करू शकतो. काय मूर्खपणाचं कळस आहे तुमचा आणि रातभर जागताय. नाही चोर आहेत ना जागलंही पाहिजे आपल्या काळजी घेतली पाहिजे. पण ह्याचा काय विषय होतोय दचा मबिले होतोय. काल 2 साधू गावात आलत दाढी वाढवली होती केस वाढली होती पोराने त्यांना धरलं आणि त्यांचा फोटो काढलाय ग्रुप मध्ये पाठवलाय. हो का रे 2 माणसं आल्यात आणि अशामुळे साधू संतांना तरी सोडायला साधू संतांना तरी सोडायला का नाहीतर काय तर नाही कसं होतं नाही पण बाजीना नाही का सतर्क राहायचं ऐका. सतर्क राहा तुम्ही झोपा आम्ही जातो सतर्क. आम्ही राहतो सतर्क आणि तुम्ही शिरा गोदडीत गोदडीत कुठलं मी बी बसतो ना बायको सगळं का पाहण्यात बसाय नको का बघितलं. म्हणजे जागा तू का बी राहतो ना. हो आता तुमचं नवीन लग्न नाही झालं वय त्यामुळे बायको संग पाहण्यात बसणार. गुलू 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 हो आणि दिवसात तुम्हाला कुठे वेळ आहे तेव्हा अरे लाकानो ना तुम्ही लोकांना माझा अपमान करू नका बरं का. अपमान नाही बोलताना खरं बोलायचं. आता काय म्हणला चोर मला थरा कापत्यात. अहो तुम्हाला साधी तुमची बायको थरा कापाना आणि चोर थरा कापत्यात. बरं का ना येऊन दे चोर बरं बघ कसा चळ 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 आता कापतो. ह्यांना सांगून चोर यायचा आहे. अहो ना चळचळ नसत्यात कापत थरा कापत असत्यात. चळचळ आईला मग अहो चेअरमन अरे गाणं ते अमोल कुठे अमोल हे. बसायला येळ तर डेअरीचा पगार करायला जायचंय गाडी खोललीला का 3 दिवस झालं फोन उचलला ना काय व्हायना कुठं दडवून ठेवलाय त्याला खिशात दडवून ठेवलाय देऊ का दडवून ठेवलायला का असं केल्यावर गावात धंदा करू देताल का कोण हायले बरे अहो, बरे झालंय काय ती सांगा आम्हाला. 3 दिवस झालं ना का गाडी इंजिन कामाला खोलली 3000 रुपये ऍडव्हान्स दिला आणि 3 दिवस झालं फोन उचलला ना सारखा व्यस्त 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 घरी गेलो घरी नाही म्हणलं तुमच्या बरं गावल तर तुम्ही मोकळत बसलाय नाही ऍडव्हान्स कोणाला दिलाय ऍडव्हान्स अमोलला दिलाय ह्याला का वाटतंय तुम्ही सगळी एका गॅरेज मध्येच काम करतात ना. अहो एका ठिकाणी जरी काम करत असतो ना तो वेगळा ना मी वेगळे आमचा त्याचा काय संबंध आहे आणि आम्हाला विचारून पैसे देतोय तुम्ही. तुमचा काही संबंध नाही ना हा मग तुमचा काहीच संबंध नाही ना. मग उद्या जर मी गॅरेज उघडून दिलं नाही तर मध्ये पडू नका. कुणाचं गॅरेज उघडून देणार नाही. कुणाला गॅरेज म्हणजे तुम्हाला गॅरेज उघडून देणार नाही. गावातले गावात फसवाफसवी करता बरं. बरं का चेअरमन ती गॅरेज तुमच्या बी बापाचं नाही आणि त्या आमल्याच्याही बापाचं नाही. आलं का लक्षात. अरे म्हणजे चांगलं सांगाय निघलो तुम्ही आम्हाला टांगायलाच निघालाय. आल्यापासून ऐकून घेतोय पैसे दिलेत का आम्हाला दिल्यात. हे रे पट्टे पैसे त्याला दिलेत पण तो तुमचा जोडीदार आहे ना. तुम्ही लावून फोन बघा चालतोय का. लगीन लावून दिलं म्हणजे काय लोक काय नांदायला बी जाते बाईचंच काम आहे. तसं ते आमल्याचं काम आहे तर आमल्या करील ना. त्रास देताय तुम्ही. गावातले गावात तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना बाबा. लोकांना त्रास होतोय सकाळपासून बोंबलं हिंडतोय इकडे तिकडे हुडकत पैसे देऊन परत तुम्हाला हुडकत बसायचं. दिलंच कशाला तुम्ही पैसे. बरोबर की पण पैसे दिलात ना आम्हाला दिलात तुम्ही. ए बरं नका भांडू चेअरमन मी कॉन्टॅक्ट करतो त्याला बघतो काय म्हणतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो एवढं नका चिडवावं. त्याला फोन लावला तरी ते उचलत नाही. मी काय म्हणतोय पण आजचं उद्या होईल काम एवढं चेअरमन चिडके ते का? आज पगाराचा दिवस आहे. सकाळपासून उन्हात हिंडून 4 जणांचं चालत जाऊन पगार देऊन तुमचं मला ही नाही योग्य वाटलं गॅरेज उघडून देणार नाही. अरे रवीची भाषा करताय अहो तुम्ही. ना गुढीत सांगून जर कळत नसलं 3 दिवस पैसे देऊन बरं, माणूस 3 दिवस झालं, मग 3 दिवस तुम्ही कुठे अरे पण गेलता? ह्या माणसाचं का आले बाबा तुझं बी काम आहे. तुझा गडी तुझ्याकडे काम करतो ना तुला ध्यान येत तो नव्हतं. माझ्याकडे नाही तो स्टापला तो सेपरेट आहे. त्याचा तू सेपरेट आहे ना. मग त्याचं ते सेपरेट चेअरमन सेपरेट आमल्याचं गॅरेज बंद करून टाका तुम्ही. करा बंद. आंबल्याचं गॅरेज कसं बंद करणार. हा पाहिलं त्याला एकच शटर एकच गाळा आणि कसं बंद करणार. निम्यात प्लायवूड ठोका. आपल्याला अन्याय चालत नाही. अन्याय चालत नाही बघा. तू न्याय देऊन उगा बुटाडा हाणेल तुला मी. आलं लक्षात. म्हणजे खरं बोलतोय त्यो. काय खरं बोलतोय. अरे सकाळपासून उन्हात हिंडतोय मी. काळा पडलो मग पहिला कुठं गोरा होता. अरे पहिल्यापासूनच गोरा आहे मी. होय आईला मग आम्ही काय चष्मा लावून फिरतोय काय काळ काळा दिसतोय आम्हाला. अरे मी सिरियसली तुम्हाला काहीतरी सांगायला आलो तुम्ही चेष्टा करताय. मीही तुम्हाला सिरियसली सांगतोय तुमचा आमचा संबंध नाही. आल्या पावलाने माघारी चालत जावा ना तर इथं तुमची माझी होत्याल. आल्यापासून ऐकून घेतोय म्हणजे आम्ही येडाय का आम्ही. तुझा काय संबंध नाही ना. हो जाऊ द्या गॅरेज उघडून द्यावं फक्त तुम्हाला. मग गॅरेज उघडून द्यावं म्हणजे
गॅरेज उघडून जावं म्हणजे फक्त गॅरेजच उघडून द्या. एक तर माझं पैसे नाही तर गाडी आजची आज जर मला नाही मिळाली अरे आल्यापासून ऐकून घेतोय गॅरेज उघडून दाखव गॅरेज उघडून गॅरेज का तुमच्या एका ठोक्यातच आडवा करीन डोक्यात आडवा करीन म्हणजे पैसे दिल्यात काय चुक दिल्यात होय लय राग येत भांडू असला नका तर हो. पैसे टाक चेअरमन लगा गणा ऐकत जावं लागा. पैसे टाक अमोलचा दुसरा नंबर माझ्याकडे या. मी अमोलला फोन करतो गाडीचं तरी काम करायला लावतो नाही तर तुमचं पैसे द्यायला लागतो. भांडू नका लागा. गाडीचं काम द्यायला तू दुसरे पैसे घेतो आले का लक्षात परत आपल्याला तसलं बोललेलं चालणार नाही आलं का लक्षात एवढ्या वेळ तुमचं ऐकून जातोय आज जर मला संध्याकाळपर्यंत पैसे नाही तर गाडी नाही मिळली गॅरेज उघडू देतो गणा गावातली गावात भांडते ती कर म्हणजे ना मी गेलोय का त्यांच्या पैसे भांडायला का ती माझ्या पैसे आलतं भांडायला अरे जाऊ दे ते आमल्या कुठे गेलाय ती बघू आपण जाऊ दे अरे आमल्या मसनात जाईन मग आम्ही मसनात जायचं हुडकाय त्याला हा आमल्याचा आणि ह्यांचा काय संबंध मग काय संबंध आहे आपला अहो नाना पण भांडणं तर मिटवली पाहिजे. काय नाही त्याला चेअरमनची चूक आहे. चेअरमन शेणच नाही. मन अजिबात शाना नाही त्याच्या पुढचा ह्यो आमल्याला हुडकायचं म्हणजे सोपं काम नाही अरे तो दिवसा नीट दिसाना अवघडच झाले. चल प्रीतम बघू अमोल कुठे या चेअरमन कशाला उगं आधी लागताय तुम्ही बी का नाही तुम्हाला कशाला धरलं होतं रे कशाला धरलो तर म्हणजे मी जर धरलं नसतं ना गणाने लय चिमला असतं तुम्हाला माहित आहे का चिंबला असता खाऊ ठेवलाय त्याचा चिंबायला ठेवलाय? अरे एकट्यानं तिने बी वाकडी तिकडी केली असती काय कच्चा समजतो काय मला बी हा हा चेअरमन मला बी वाटलं होतं तुम्ही हानचान पण नुसतं हानतो हे करतो नुसतं बोलत आहे राव तोंडात दम असल्यासारखं तुम्ही तर नुसताना हत्तीसारखा गडी पण असा फुसका बार निघला सगळा माहित आहे का माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसानं असं गल्ली बोळात भांडणं करत बसल्यावर माणसं काय नावं ठेवायची नाही तो पण गणासारख्याला थोडा चिंबिवला असता दोन ठोकं टाकलं असतं तर बरं झालं असतं ना काय राव तुम्ही आता बाजनाना म्हणलंय का नाही संध्याकाळी काय आहे ते तू नाही जर काय झालं हा. बघू द्या बाजीनानी सोडू द्या सगळे प्रश्न अहो तुम्ही कधी सोडवायचा प्रश्न काय राव तुम्ही चेअरमन अहो असं काय करताय 10-5 पोरं घेऊन जावं गावातनं असा तोडा का नाही पोलीस केस झाली पाहिजे चांगली अशी चेअरमन नुसतं तुम्ही ना बुद्धीने वाढलाय मेंदूनी कधी वाढायचं तुम्ही चला हॅलो काय करते होय काय नाही इकडं आलोय रानात कोण बघल म्हणून तुझ्याशी बोलायला अगं तुझ्यासाठी नाही तर मग कोणासाठी येणार मी नाश्ता झाला का तुझा हो ऐक की मला आहे का नाही रातभर झोपच येत नाही सारखं तूच स्वप्नात मध्ये येतेस माझ्या हो आणि असं वाटतं की कधी तुम्हाला भेटतीस हो मिठीत घ्याव तुला खरं सांगतो मी मला का नाही आजपर्यंत असं कोणीच मिठीत घेतलं नाही का असं वाटते की कधी सकाळ होती आणि मी कधी तुला भेटायला येतो हा मला का नाही आजपर्यंत असं कधीच कोणीच बोललं नव्हतं पहिलीच व्यक्ती तू की तू मला अशी बोलते ऐक की नाही विश्वास बसतोय की खरंच माझा खूप खूप विश्वास आहे आणि खूप खूप तुझ्यावरती प्रेम आहे आणि ऐक की मी तुझा अमोल आणि तू माझी कोमल बोल ना थांब कोणतरी हा बोल 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 हो मला बी असं वाटतंय कधी आपली भेट होती ह्याच आतुरतेत आहे मी आणि तर सांग ना कधी भेटायचं आपण सांग की आय लव्ह यू टू हा आता मला बघून कोणाला म्हणतो ठू ठू म्हणून ठू अरे थुकतोय का ना ठू म्हणत नाही थुकतोय ह्याच्यावर बघ किती घाण झाली स्क्रीन गार्ड आम्हाला काही एवढा समजला काय रे कुणाचं मुख घेत होता आता नाही लागा गाणा
थू 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 असं करतोय मी. थुकतोय ह्याच्यावर गाणं आली ह्याच्यावर. थुकतोय वय आम्हाला का माहित नाही वय मोबाईल मधल्या बायांचं फोटो झूम करतोय आणि त्यांचं मुख घेतोय वय रे. इतकं हलकटाचे असं वाटलं नव्हतं आमल्या. दिसायचं तू आहेस हलकट पण वाघाशिवाय तू हलकट आहेस. अरे काय बी कसं म्हणतोय गाणं लागा बघ किती घाण झालेला का स्क्रीन कार्डवर. अरे ही स्क्रीन कार्ड साफ करतो तू. स्क्रीन गार्ड साफ करता हुए हर बार मैं यही गलती करता हूँ. धूल तो चेहरे पे होती है मगर मैं आईना साफ करता हूँ. अरे ह्याच्या धूल नाही साठली आणि तुझ्या तोंडा एवढी घाण साठली या ती कवा साफ करायचा. ती सकाळी ती साफ केली मी. मग तरी का मळल्यागत दिसतोयस तू. सकाळी जर तोंडावरची घाण साफ केली असं मळल्यागत का दिसतोय. असं सकाळ कटल्यागत का दिसतोयस तू मला. मला का चष्मा लागलाय का हा. अरे तुझं काय काम आहे बाबा. अरे काय काम आहे म्हणजे एवढ्या लांब चालवा आलोय काहीतरी काम असल्याशिवाय आलोय का. मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे तू नंतर ये. तर अरे महत्वाचा कॉल करायचा म्हणजे ए आमल्या तू अरे मी काय माग माग कशाला तू जा की तू. अरे माग माग येतोय म्हणजे तुला काय मी तुझं कुत्र वाटलं काय की तू पुढे चालायचं मी तुझ्या मागं पळायचं हा. हॅलो ए हॅलो ठेव फोन. थांब की. होय रामल्या कुणा संग बोलतोय. तुला काय करायचं त्याचं. तुला काय करायचं म्हणजे अरे तू माझा मित्र आहे का अमोल हा. हो गाणं एकतर माझं लग्न जमलेलं लोक मोडते ती आणि तुला खरं सांगून काय उपयोग ना तू आपलं जा. हॅलो अरे कोण होतं. ती कुत्री होती त्यांची कळवंड चालली होती ती बाबा करत होती त्यांना म्हणतोय जा मी. कोण मी वय हे आमल्या. अरे तू कुत्र बोल की सारा. हॅलो ठेवतो मी फोन. अरे कुठल्या कुत्रीला सांगतोय कुत्रा आलाय म्हणून. अरे कुत्री नाही लागा मग कोण आहे. माणूस आहे एक. माणूस आहे. तुला काय करायचंय त्याचं तुझा बाबा हित नाही कशाला माझ्या डोक्याला ताप करतोय तू तुझा. म्हणजे मित्राला का तो हकलून लावतो या. बरं ठीक आहे तुझं म्हणणं आहे ना मी जावं जातो पण आधी नऊ म्हण. नो तुझा टक्कल मऊ. शोक गाणा आता तू हितनं निघ नाहीतर आता तुला मऊ करीन मी. अरे मला काय मऊ करशील तुला मऊ करणार तुझा बाप मग अशीच मला बोलून गेलाय नाही तसला तडतडा बोललाय. काम होत नाही तर कशा लोकांचे पैसे घेतो रे. लाज वाटाय पाहिजे तुला. कोणाचे पैसे घेतल्यात. त्या चेअरमनचं 3000 रुपये घेतलं त्याची गाडी खोलली काम कोण तुझा बाप करून द्यायचा का. तू करणार आहे काम तुला काय घेऊन देईन तिचं माझं मी बघीन. अरे माझं मी बघीन मग तो कशाला बाहेर सावरून माझ्याकडे आलता हा. तो माझ्या अंगावर येतोय खसक्यानी हा. काय त्याचा संबंध तुझ्या अंगाव्याचा. काय संबंध म्हणजे त्याला वाटतंय ना की तू माझ्याकडे कामाला आहे म्हणून. अरे मग त्या चेअरमनला सांगायचं ना हा ती गॅरेज अमोलचं आहे अमोलून तुम्ही बघून घ्या म्हणून. काय कुठलं गॅरेज अमोलचं आहे. मोटरसायकलचं. तुझा अधिकार आहे का तिथं. आतलं पान फक्त तुझं आहे. गॅरेज माझंच आहे आणि त्या गॅरेज लावलेली पाटी पण माझीच आहे. आलं का लक्षात. माझं माझं म्हणून सांगा लागलं सगळीकडे चंबुगाला उचलायचं आणि चालायला लागायचं. आलं का लक्षात. हो गाणा तुला बी भाडं देतोय मी त्यामुळे मी म्हणणारच की माझं आहे म्हणून. हो भाडं देतोय म्हणजे उपकार करतोय का. जागा लिहून दिली का तुझ्या कारण माझं नाव आहे त्या जागेचं. आलं का लक्षात. मग त्याला सांगायचं ना तू की हे गाण्याचं गॅरेज आहे गाण्याला काय बोलू नको. तो आला डायरेक्ट मला काय म्हणतोय माहितीये का उद्या जर का त्यांनी माझी गाडी नाही दिली शटर खाली गेलेलं कुलूप घालील दुकान उघडायचं नाही म्हणतोय. मग त्याला म्हणाव अर्ध वाटणीचं कुलूप लाव आणि अर्ध तसं ठेव म्हणाव. कोणाच्या वाटणीचं. माझ्या वाटणीचं. कुठं तुझी वाटणी. अरे गॅरेजचं. कुठली म्हणजे एक शटर त्यात तुझी अर्धी वाटणी आली होय. अरे पट्ट्या काना मागण्याला तिकड झाला. तू जा बाबा तू पाया पडतो बाबा तू जा आधी एकतर माझ्या लई डोक्याला ताप झालाय तू जा का. होय ना तुझ्या तर डोक्याला ताप होणारच ना हा. मला बी तुझी तोंड बघायची बिलकुल इच्छा नाही राहिली. आलं लक्षात. यू आर अंडरस्टँड गेट टू अंडरस्टँड. काय लोक भेटतात रे ह्या दुनियात माणसं नीट जगू सुद्धा देत नाहीत आणि येऊ नका तर कुठल्या डब्यात बसू अशी मत. हॅलो हा काय करते नाही आता आपण सकाळचं भेटू. आयला काय दिवस आले गावातली भिकार आकार सुद्धा लोक थांबाना झाले ती. आयला गाडी एक उशीर झालाय. चेअरमन आयला काय ना काय चाललंय. काय नाही निघालोय गावात. अहो एक गाडी थांबवणार गावातली तिची आयला भिकार आकार सुद्धा गाडी थांबवणार ती का
आणि गाडी नाही अजून मिळली. गाडी नाही मिळली म्हणून तर गावात चाललोय. आता गावात जाऊन पाहिलं बघतो गॅरेजच कोण उघडतंय बघतो. हाय का, म्हणजे अजून तुमचा अर्धवटपणा गेलाच नाही बे. अहो ना कसा अर्धवटपणा जाईल, उलट वाढलाय उन्हात उभं राहून आणि लोकांना हात करून इतका जी सनिताप झालाय ना कुठनं अक्कल आली आणि गाडी खुलली असं वाटायला लागले मला आता. पण चेअरमन त्यात गाण्याची काय चुकी आहे मला सांगा बरं तुम्ही आता. काय चुकाय म्हणजे 4 माणसात उगम चेष्टा करताय माणसाची. माणूस कोणूस बघून बोलाव ना. अव उलट तुम्हाला माहित आहे का, त्या आंबल्या बोंबलट हिंदडत होतं आणि त्याला ती गॅरेज मध्ये जागा दिली, त्याला आपलं करतंय काम तर करू दे म्हणलं. ना ही सगळं मला कळतंय, मला माहिती आहे. मग पण ती आमल्या फोन उचलना झाले ही रागाच्या भारत माणूस काय करेल तुम्ही सांगा. माझ्या जागेवर तुम्ही असतात काय केलं असतं. अव आंबल्या कुणाचाच फोन उचलत नाही. तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट, आंबल्याचा फोन कधी बी डायल करा तुम्ही बिजीच लागतोय, बिजीच लागतोय. म्हणून मी कितीतरी वेळा त्या दुसऱ्या नंबरवर मी फोन लावला तरी पण बिजीच लागतोय तो. अहो ते फोनच उचला ना कोणाचा काय कळानाच. आता काय माहित त्याचं काय चाललंय हे काय माहित नाही. फक्त तुमचं गाड्या बघा ते तुम्ही म्हणजे तोंडाला आवर घाला गाड्या. नाही बरं का ना काय होतंय रागाच्या भारत माणूस बोलून जाते. मला तरी काय वाटतंय का त्यांचं गॅरेज बंद करावं हे करावं. पण आता ह्यो त्रास किती होतोय तुम्ही मला सांगा. रोज गावात 4 चकरा मारायच्या, रोज कोणाला हात करणार आहे सांगा बरं. समजून घ्यायचं बाबा दिसलं समजून जाऊ दे आता काय करतो. अमोल अमोल अमोल. अगं मी रस्त्याने निघालो ना तरी अख्खं गाव माझ्या मागे लागतं. काय तुला सांगायचे. ए पव्या, अरे काय झाप वाढवलाय ती केस काप. जाप नाही म्हणायचं, अरे हॅप्पी. अरे असले हॅप्पी वाढून गुंड होण्यापेक्षा जरा बुद्धी वाढून स्वामी विवेकानंद व्हा. आम्हाला नका सांगू, आधी स्वतःची बुद्धी वाढवा मग आम्हाला बोला. आणि माझ्या बुद्धीला काय झालंय, बुद्धिमानच आहे, हुशारच आहे मेन. अरे जरा विचार करून तरी बोलायचं ना. का वाढवली असेल, कशासाठी वाढवली असेल. कशासाठी वाढवली तुला माहिती आहे का काय. पुष्पथ्रीमध्ये कुणाची साईन आहे. कोणाची. अरे द ओनली वन प्रवीण. अरे मला साईन केलंय तिथं. जा जा पिक्चर मध्ये. मग हा, अरे जाणारच आहे. अरे आगामी हिरो आहे मी, हिरो. काय सांगतोय. 2च वर्षात कळून तुला, 2च वर्षात मोठ्या पडद्यावर दिसणार. अरे ती झाप असा वाढवलाय ती गुंड दिसतोय. आधीच गावात चोर सुटले, ती चोर म्हणून तुला दोपाटतेली. अरे चोर म्हणून नाही दोपटायची. अरे हिरो होणार आहे मी, हिरो. काय प्रीतम प्रवीण, एकाच राशीची 2 माणसं आज एकत्र बसलेत. बसलोय त्याला सांगत होतो जरा वाईज व्यवहार ज्ञान काय असतं ती. बरं मी काय म्हणतोय, बोल की. मला जरा तुझा बुट दे की. मला बूट? जरा हा कशाला. बुटन शर्ट दे. आता हो, कारण काय माहिती का, हा मला जरा लग्नाला जायचंय आणि लय अर्जंट जायचंय. माझे काय झालंय, शर्ट फाटला एक आणि माझा दुसरा शर्ट बी नाही माझ्याकडे. असं आहे. हो, लग्नाला जायचंय म्हणते. आणि मी तुला बूट देऊन मी काय घालू. आणि माझी चप्पल आहे की. फाडायचं नाही ना. अरे नाही लागा, आणि माझी चप्पल ही तुझ्याकडे राहून. असंच जातो मी. ती बसेल का मला का अमोल. चांगली चप्पल आहे लागा, 700 रुपयाची चप्पल आहे लागा. बघ नाही तुझी पनवती माझ्या मागे नाही, लागून नाही, आहे. नाही. बरं दी काय माहिती का, टायमिंगच नाही. काय विषय झालाय, जायचे जरा बाहेर गडबड आहे मला. लयच गडबडीत. हो, आणि एक काम कर की, हा. एक 2,000 रुपये मला दे की. 2,000 रुपये तिके लागायचे तुम्हाला. काय पैसे? माहिती. हो, माग नाही जात पैसे याला मग. दिके लागा. कशाला पाहिजे तुला पैसे. आला का पाहुण्याला तिथं आयर करायचा आहे आणि माझ्याकडे पैसे. 2,000 आहे. आणि मग आता कसं आहे माहिती का, तिथं 5 थोडं- रुपयाचं पाकिट घ्यायचं आणि 10 रुपये त्यात टाकायचं. अमोल 2,000 जाहीर करतात का कुठं. सोपं आहे. नाही लागा प्रीतम प्रवीण, कसं असतं माहिती का, व्हायचं माणसात थोडा टेटस देतो माघारी. मला काय तुला आहेत का? वेगळंच तुझ्याकडे वाटतंय. पैसे आहेत का. माग नाही पैसे याला मग. हे प्रवीण दिकी लागा, 2,000 दिकी लागा. माझ्याकडे पैसे नाहीत लागा. अरे मला एक सांग, माझ्याकडे पैसे असतं तर मी दाढी कटन केस कापून टाकली असते ना. तो बी लगा एक असा आहे, भिकाऱ्यालाच भीक माग. हा आलं माझ्या ध्यानात. ह्यासाठी तू केस दाढी वाढवल्या तोय. बाब्या खरं सांग, त्या मंदिराच्या बाहेर तूच असतो का नाही. पायरी येऊ. अय प्रीतम, मंदिराच्या बाहेर मीच असतो हा पण पायरीव नसतो. मी दान कराय असतो. अरे कर्णाची दुसरी आवलाद प्रवीणला म्हणतात, कळलं का. कर्णाची दानशूर दुसरी आहे आवलाद? आपण. मग लागा मला दे की 2,000 रुपये. हा, माझ्या थोड्या करण्यात प्रॉब्लेम आहे. आईसोबत पैसे नाहीत मला. तुझं करणं साफ करू का मी.
मागताय ना पैसे देऊन टाक. अरे नाही म्हणलं ना माझ्याकडे पैसे. लागा खरंच लागा दे की प्रवीण लागा तुझ्याकडे असतील पैसे 2000 रुपये दे मला. आई शपथ म्हणा पैसे नाहीत. आय शपथ बिपत घेत नाही मी तशी. मग म्हणजे तुझ्याकडे पैसे दे की लागा तुला एक 4-5 दिवसात माघारी दे असलं तर. 4-5 दिवस. अरे गॅरेजला एक गाडी आली ती गाडीचं काम केलं का नाही तुला लगेच पैसे. तू पैसे टेन्शनच घेऊ नको 2 दिवसात म्हणलं 4-5 दिवस लय होते तर. मग 2 दिवसात दे तू. देचे ना नक्की. लागा एवढा विश्वास नाही लागा आपण रोज एकत्र लागा बसणार पोर. देतो. दे. लय नटून थटून चाललाय. जायचे जरा प्रीतम वाज गडबड आहे माझ्या मागे जरा. आणि ती शर्ट घरी ठेवलाय आईकडून घे आईला सांगतो मी. गॉगल बी दी बरं का. गॉगल नाही माझ्याकडे लागा डोळ्यात गांज जाती गाडी. अमोल 2000 नाही तर माझ्याकडे मग 1650 रुपये ती. बरं दी एक काम कर 50 राहू दे मला ही 1600 घेऊन जा. 1600 देतो का. हा ती पेट्रोलला मला 50 होतील किती केला का ते. अरे वागा देऊनची देऊन मी कोणाचं तोंड बघायचं. आला का ही 1600चं बाकीचं हे करत तेवढं 500 होत्या. राहू दे मला होत्या. हे अमोल भागवत्यात आणि 2 दिवसात पैसे देऊन टाक त्याचं. दोस्तानं बरं का धन्यवाद बरं का तुमचा लय वेळ लागा मी आभारी. म्हणजे तुमचा उपकार मी विसरूच शकत नाही लागा. काय तुम्हाला सांगायचंय. अमोल नक्की चाललाय कुठं तू. अरे काय सांगायचं तुला सांग. तुम्ही आल्यावर सगळं सांगतो. तुम्ही डिटेल मध्ये सांगतो. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्हाला माझं काम झालं का सांगतो सगळं. ते पैसे दे तेवढे. आला का 2 दिवसात देतो लागा. हा लय चिया काढलाय गडी रे. का भाव चालत कर तरी. काय म्हणतो तुझा बुड घेऊन गेलं माझं पैसे घेऊन गेलं. लंका ग लंका ग लंका ग लंका लंकासाठी बांधीन मी चंद्रावर बंगला ग लंका. लंका कधी यायची तू. तुझा पका इथे एकटाच बसलाय. काय पका दादा. पका दादा देवा मी माझ्या बायकोचा लंकेचा धावा केला आणि हो कसा काय लंकेश्वर आला. काय लागा पका दादा. बरं म्हण आम्हाला लंकेश्वर. आम्ही तुझा इथं लागा गोडवा गायला आलोय आणि तू लागा खुशाल काय म्हणतोय. घोडवा माझा. मग काय लागा पका. अरे काय म्हणतोय सांग की. नाही राहू दे आता काय. अमोल राहू दे असतोय तवा. सांग की काय म्हणतोय. काय 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 लागा पका दादा. अहो गावात जिकडे जाईल तिकडं तुझाच बोलबाला आणि तुझंच गुणगान. माझंच गुणगान माझाच बोलबाला. बघ मी म्हणलंच होतं एक ना एक दिवस पकाय ना असं नाव काढून दाखवील बोलबाला करून दाखवील. डंका माझाच वाजणार सगळीकडं. डंका. अरे वाजला तुझा डंका वाजला. अरे चेअरमनच्या डेअरी ते दिवशी गेलो पका दादा मी. हा काय म्हणले चेअरमन. काय तुला सांगायचं चेअरमन. आर शब्द फुटत नव्हतं चेअरमनच्या तोंडातनं. एवढं तुझं गुणगान गात होतं चेअरमन. म्हणलं अख्ख्या गावात जर कोणाचं कोरं दूध येत असेल तर आपल्या पका दादाच येतं डेअरी. मग जरशात सांभाळल्या तशा आपण. आणि काय तुला सांगायचं चेअरमन काय म्हणलं माहितीये का. काय म्हणलं रे. अरे चेअरमन एवढं मी म्हणलं की आता यंदा पकालाच उचलच देणार आहे मी. वा आयला एक नंबर बर का. म्हणजे आज ना उद्या कळणार होतं ते कळालंच म्हणायचं. काय तुझा गोटा. माझा गोटा. तोच गोटा आहे. तुझाच गोटा चम्मन गोटा लाल बटाटा उद्या सकाळी पेढे वाटा. अरे चांगला म्हणता म्हणता माझा गोटा काढला तो. तरीच मी म्हणलं तू अशाच विचाराचा राहणार. अरे गोटा म्हणजे गुरांचा गोटा. केवढा मोठा प्रशस्त गोटा आहे तो झाला का. काय गोटा आहे. अरे जिथली तिथं ठेव. खायला जिथली तिथं कोंड्या. एक एक गय म्हणजे म्हशीगत गईला का एक एक गत हत्तीगत. माझ्या लंकेनी सांभाळल्यात ना. ह्या गोट्याचं बोलत होता वय तू. मग काय मला वाटलं तुझा गोटा तसा माझा गोटा. नाही ती विचारा असतात तसं येतेच. बरं काय म्हणजे नेमकं येणं कसं केलं माझ्याकडं तो. माझं थोडस तुझ्याकडे काम आहे बरं का. माझ्याकडे काम आहे. म्हणलं अख्ख्या गावात जरा कोण चांगला व्यक्ती असेल तर आपला पका दादा. म्हणजे कसं की गावात जरा कसं माहिती का गावात कडक 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 एकदम कडक इस्त्रीची कपडे घालणारा माणूस म्हणजे कोण. मीच. दुसरं कोण. त्या चेअरमनला तर कपडे कसे घालायची अक्कल नाही. पण असो उचल देणार आहे ना आपल्याला. मग मी काय म्हणत होतो मला थोडस लग्नाला जायचंय तर मी काय म्हणत होतो मला थोडासा तुझा एखादा शर्ट दे की तुझा. असं वय लका आलं माझ्या ध्यानात. माझं बी ती शर्ट माझा जरा फाटला येत नाही आलं माझ्या ध्यानात. तरी म्हणतोय मगाच्या पासून मला मस्का लोणी का लावलं जातंय. हा तुला गावात दुसरा कोणी दिसलं नाही काय सकाळपासून साजरा मागायला. तसं नाही पका दादाला का गावात शर्ट देणार लय जण आहेत मला. पण त्या प्रीतमचा बी शर्ट घेतला होता मी
आणि तो शर्ट लय ढगळा झाला आणि शिवाय ती वास बी लय मारत होता, अक्षरशः वकाय आलं मला. घाणेरडच येईल का ती? मग म्हणलं आपला पक्का दादाकडे शर्ट भेटला आपल्याला. बर बर अमोल, तुला शर्ट देतो, पण मला खरं सांग बरं, नेमकं एवढा खुश काय? लग्नाला नाही का नाही जायचं? खरं खरं सांगायचं. पक्का दादा लग्नाला जायचं लागा, मी कशाला खोटं बोलून. कॅन्सल साजरा कॅन्सल. लग्नाला बिग्नाला जायला सदर देत नसतो. खरं सांगायचं मनातलं. दादा म्हणलाय का नाही? पक्का दादा माझा विश्वास नाही करत. विश्वासच आहे तुझ्यावर. नेमकं सांग बरं, कशासाठी चाललाय तू? आता तुला तुझ्यापासून काय लपवायचं, आता तू त्यातनच गेलाय. काय झालंय माहितीये का, मला झालंय प्रेम एका पोरीव. काय बोलतो? आणि तिने मला आज भेटाय बोलावलंय. एकच नंबर. तरी म्हणलं माझ्या नंतर गावात माझ्यासारखा कुणीतरी वाघ जन्माला काय ना. शब्बास अमोल शब्बास, माझ्या पावलावर पाऊल टाकून चालला तू. शर्ट देतोय ना? शर्ट? अरे शर्टच काय, ब्रेसलेट पण देतो, शर्ट कडक इस्त्री केलेला देतो. होय, मी येऊ का तुझ्या बरोबर? आता तू कशाला येतोय लागा पक्का दादा, आमच्या दोघांच्या मध्ये तिसरा कशाला? अरे टिंगल केली तुझी, आयला लय लाजते का? हे बघ अमोल, युद्धात आणि प्रेमात सगळं काय माप असतं. तुला मी सादरा बी देतो, घड्याळ बी देतो. चल घरी. आईला भारीच काम आहे तुझं. बरं पक्या, सकाळी तुझा शर्ट आंबल्याच्या अंगावर दिसला, तुझा शर्ट आंबल्या घालून का गेलाय बरं? हीच रस नको, सांगण्यातच रस नाही तुला मला. म्हणजे हा तर नाही, आता कुठल्या तोंडाने सांगू तुला? अरे ह्याच तोंडाने सांग. ह्याच तोंडाने सांगू? हा. प्रेम 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 झालंय अमोलला, प्रेम. अमोलला? त्याच्या अशा जानूला डार्लिंगला भेटायला गेला तो, गुलाबाचं फूल घेऊन, आणि त्याच्या मनातले हृदयातले असे गोड 2 शब्द सांगायला गेलाय. तू बस इथंच, पानं नट आवळत खोलत. आणि आंब्याला प्रेम झालं मला कसं माहित नाही? तुला सगळंच माहित असायला तू कोण आहे? कोण हाय? कोण? आंबल्याच्या दिलात तुझी काय जागा आहे? अरे काय जागायला का? अरे किती गेलं मी त्याच्या जीवाभावाचा दोस्त आहे का? म्हणला गणा तर माझा असा कामगार म्हणून पण ठेवणार नाही त्याला दुकानातला. मी काय लय चिडत होता तुझ्यावर मला सकाळी. त्याला म्हणाव माझ्या नादी लागू नको, गणा म्हणजे नागाचा फणा असा डशील का नाही म्हणाव. ती आता तूच त्याच्या नादी लागू नको. हा त्याचं लय मजेत असे शाहरुख खानची स्टाईल माहिती आहे तुला? हा. हे काय बोलते? असंच करत होता सकाळी, गॉगल बिगल घालून, माझा सदरा घालून गेला. पण शाहरुख खान सारखा नाही, ह्यो नाना स्पॉट सारखा दिसतो. नाना स्पॉट? त्यांनी मेकअप केल्यावर परत शाहरुख खानवर पण येतोय तू. होय का? होय ना. नक्की आंब्याला प्रेम कुणावर झालंय? अरे कुणाव झालं म्हणून काय विचारतो? मुलीवर. मुली? सुंदर कामिनीवर. सुंदर कामिनी? अरे अशी देखणी, अशी रूपवान, इतकी स्मार्ट पोरगी मी माझ्या आयुष्यात बघितली नाही. नको सांगू मला. अरे ती पाणी जर पिली तर असं घळाघळा घशातनं उतरलेलं दिसतंय. काय बोलतो? नक्की म्हणजे त्याला प्रेम पुरेव झालंय का? काचा जगाला साव झालंय? काच्या जगाला साव? हा, मग पाणी उतरलं दिसतंय. तितकी देखणी आहे, इतकी गोरी पाणी ना, ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट? हो, इतकी घासा देखणी, स्मार्ट पोरगी. काय पोरगी म्हणून सांगू का ना, नशीब काढलं आपल्या आंबल्यानी. अरे माझं नशीबच फुटकं. नशीब नाही फुटकं. इधर डाली उधर डाली सारे जहां में डाली, मगर मैंने जिस डाली पे नजर डाली वो डाली पहले से किसने काट डाली. अरे जिथं जिथं म्या नजर टाकली ती पहिलीच त्याची वाटलं. त्याच्यात दोष कुणाचा आहे माहितीये का? तुझ्या तोंडाचा. ही तुझं गाडग्यासारखं तोंड घेऊन जातो सगळ्या पोरींपाशी, त्याच्यामुळे तुला नाही म्हणते ती. असं म्हणतोय? मग मी काय करतो माहितीये का? हेड ट्रान्सफर करतो, सर्जरी करून घेतो. काय करतो? आंबल्याचं मुडकं कापतो, मला बसावतो, माझं मुडकं कापतो आणि आंबल्याला बसावतो. आणि मग बघ, तरीच मी म्हणतो या होय रे, ही ज्या देव आहे त्याच्या थोबाडात. नको गं, रागराग करून घेऊ नको. राग आणि भीक माग. कोणीतरी म्हणलंय चांगल्या झाडावरच माकडं बसते ती. अरे पक्या, एकूण माकड परवडला असतं, पण इथं डुकर आहे. डुकार? अरे असू दे डुकार असलं तरी, अरे त्या डुकराला पुरी पटतात, पण तुझं तोंड बघ, तुला एक पण पुरगी पटत नाही. अरे मी डुकराला डुकरीन पटलेली बघितली, डायरेक्ट लैला अप्सरा.
जादू, त्याच्या चेहऱ्याची जादू, त्याच्या चेहऱ्याचा ग्लो, टवटवी. म्हणजे आतापर्यंत जे लोक म्हणत होती काला जादू काला जादू, ह्योच तो काला जादू. आमल्याचं तोंड म्हणजे काळ्या भावलीची, काळ्या जादूचं तोंड. आणि तुझं तोंड गायची सोंड, हत्तीची सोंड असते ना. तुझं थोबाड बंद कर. अलग लक्षात, तो आंबल्या पार वाढला पण तू पार वाढणार नाही. आमल्याच परवडल ना आता. अरे आंबल्या आला साक्षात रूपवान गुणवान अमोल राजे पधार रहे है. रूपवान गुणवान अमोल राजे. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजतो. जळा जळा जळा. ठेव का ना डोल कोणाचा बी वाजवते, पण ह्या जांभळाने ती मैना पटावली. मैना ट्यू 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 गुल्लू गुल्लू गुल्लू. मैना रो मैना करल का ना तुझ्यासारख्या राघूची दाईना, तेव्हा तुला कळल. म्हण मी मैना पटावली आणि आम्हाला काय करायचंय बाबा. तू मैना पटव नाही तर अनेक महिन्याचा बाप पटव, आम्हाला काय करायचंय. तुला काय इतका तरस होतोय? तुझी का तळपायची आग मस्तकाला जातीये? हे यार माझा काय संबंध आहे तळपायच्या मस्तकाला जायला? हा अरे मी आपलं गाणं म्हणतोय सरळ सरळ. गाणंच म्हणत बसतो आता. हो का, ती माझी दायना करा ना पण आता तीच माझ्या जीवनाचा आहे ना. नाही नाही खरंच खरंच ती तुझ्या जीवनाचा आहे नाही. म्हणजे इतकी सुंदर आहे म्हणतो या. अमोल कशी कशी मीटिंग झाली सांग की. गेलता एवढा रुबाबात भेटायला. सांग की सांगितलं असतं पण गणाला लाव की हित हाकलून. गणा तू जा की घरी, आम्हाला प्रायव्हेट मध्ये खासगीतली मीटिंग करायची. जा जेवून यायचं जा. कर आणि माझ्या समोर सांगितलं मग काय होतं या. अरे गणा तुझं तोंड म्हणजे म्युन्सिपाल्टीचा गटरखाना या. हा आणि तुझ्या पुढे अमोल आमचा बुच खेळतोय असा नको म्हणतोय. मग आमल्या मला वाटतं या म्युन्सिपाल्टीच्या गटरात तू आंघोळ करून गेला नव्हता, अख्खा गटराचा कलर तुझ्यावर चढलाय. नाही नाही ती कसं झालं जाता जाता गुराळ होतं का नाही गुळाचं, त्या चिमणीत ही डोकवून गेला होता. असू दे ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू जा आम्ही बोलतो. ठरला का आमल्या ही वय मैत्रीला का. विचार कर, तुला गावात तुला वस्तीव तुला तालुक्यात कोणी जागा दिली नाही. अरे तू आण खायला माग होता, आण करून पळत होता, पण तुला दुकान टाकाय कोणी जागा दिली नाही. तेव्हा ह्यो गाणा तुझ्यासाठी उभा राहिलं, तुला जागा दिली. अरे म्हणलं तू माझा मित्र नाही, तू माझा भाऊ आहेस. ड्रामा ड्रामा. आज ह्याच भावाला तू भुभू करून भुकतोय. लाज वाटले पाहिजे तुला. आयसान फरामोश आमल्या. ड्रामा बघ किती झळपळाट होती. कशामुळं? तुला चांगली पोरगी पटली म्हणून. नाही का. अरे त्याला पोरगी पटली तर मला आनंद व्हायला पाहिजे. मग हे आनंद आहे का तुझा? हा आनंद आहे का तुझा? ऐसन फरामोश काळा म्युन्सिपाल्टीच्या गटरात आंघोळ केलेला. जीवाला लाज लागा का ना थोडी तरी. लाज जरा लाज. तू मला लय लाज आहे रे, पण तुला दिसला का नाही की मी ऑटोमॅटिक बिनलाजी होतो. बिनलाजी होणारच. अरे त्या चेअरमनच्या तोंडावर काय काय म्हणत होतात का ना, मला सांगितलंय सगळं चेअरमननी. तुम्हाला सांगतोय बाई. कवा काय म्हणलो बोलून आण बरं त्या जर्मनला. काय म्हणला तू? चेअरमन म्हणायचं असतं, जर्मन नाही. बघ पका दादा. दादा दादा चेअरमनला काय म्हणतोय जर्मल. जर्मल मग मला तर कसं काय काय म्हणत असेल. तुला नाही बाबा काय म्हण. लय काय काय म्हणतो तुला. सॉरी बाबा चुकलो. सांग ना का ना आम्हाला बी कळू दे की जरा. सांग ना. निळा जांभळा झाला. जलने वाले जला करेंगे, अपनी गाडी चला करेंगे. सांग सांग. जळणारी जळू देत, त्यात अजून जळली पाहिजेत. पक्का काय सांगायचं तुला. अशी पोरगी दिसाय सुंदर आहे का नाही. चंद्राला म्हणती उगवून उगवून, सूर्याला म्हणती मावळू नको. दिकनी पोरगी आहे. असली कसली पोरगी आहे बाबा. चंद्राला म्हणती उगवू नको, सूर्याला म्हणती मावळू नको. कदाचित ती पोरगी आमुषा तर नाही ना. आमुषा असू नाही तर पौर्णिमा असू. तू पहिल्यांदा उठ आणि घरी जा. उठ निघ. सॉरी अमोल दादा. माझं लय तोंड घाण या. तू म्हणतोय ना माझं तोंड गटार आहे, खरंच गटारच असेल. त्यामुळे मी तुला म्हणत होतो पक्का दादा तुझ्या गोट्यावर आपण बोलू व्यवस्थित. असू दे, आपलाच आहे तो बी. तो काही लोकांचा आहे का? नाही म्हणलं तरी आपण त्याची खेचतो थोडीशी, पण शेवटी आपलाच आहे. तरी बी मला असा जळल्यागत वास येतोय. नाही तिकडे काहीतरी टायर जळला. टायर जाळला होता सकाळी. पण काय बी म्हण माझ्या आयुष्याचं सोनं झालं बरं. होय अशी पोरगी भारी भेटली मला अशी पोरगी भेटणं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता पक्का दादा. तिने तिचं डोकं असं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि पोरगी अशी ढसा रडायला लागली का नाही.
की तिच्या डोळ्यातल्या आसवांनी माझं हृदय ओलं चिंब झालं. अहो पोरगी कोणी बी रडणारच की, ह्यांचं थोबाड बघून कोण रडणार नाही. सॉरी कंट्रोल कंट्रोल. अमोल अमोल शांततेत घे. हा. तुझा थोबाड बंद कर की शिवून टाक की त्याला. कंट्रोल. अमोल आपलाच आहे गप ना, ऐकायचंय ना. सांग. काय सांगू पका दादा तुला, तिचं इतकं माझ्यावर प्रेम आहे, इतकं प्रेम आहे हा की जीवाच्या पाड माझं तिच्यावर प्रेम आहे. माझं बी तिच्यावर प्रेम आहे, तिचं बी माझ्यावर प्रेम आहे. लय प्रेम आहे. आणि मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. आणि ती सुद्धा माझ्याशिवाय 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. अरे मग चांगलंय की तुमच्या दोघांचा जोडा बी शोभून दिसेल. हा ती म्हणती लग्न करीन तर तुझ्या संगच करीन, नाहीतर दुसऱ्या कोणा संग नाही. अरे अमोल तुला का असं भाग्य काढलं, तुझं नशीब उजाडलं. आमचंच कुठं नशीब. पण थोडीशी अडचण झाली तिच्या घरात. आता अडचण काय झाली, कुठं माशी शिकली? पण प्रॉब्लेम एक असा झालाय की तिच्या भावाच्या दोन्ही किडनी फेल आहेत. हतार म्हणजे 4-6 महिन्यात गडी लुडकतोय म्हणायचं. मग तर अख्खी प्रॉपर्टी तुलाच. चांगले उलट नाही लय दायला. पक्या तुझी असली घाण भावना सोडून दे, कोणी मारावा आणि त्याची इस्टेट मला मिळावी. अरे अमोल गरीब आहे, त्याला मिळावी त्याच्यासाठी म्हणलं मी. कोणी मारून त्याचं ऐक पुढचं. पण काय बी असू द्या, एक माणुसकीच्या नाताने मी त्याला मदत म्हणजे करणारच. कारण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही, ती माझ्याशिवाय जगू शकत. बरोबर आहे की, माणुसकीच्या नात्याने ना तू 1-2 लाख रुपये दे. हो 2 लाख. बरोबर आहे, थोडा खर्च ही कमी झाला तुला बरं बी वाटेल. 10-5 हजार आम्ही बी देऊ. मग काय तुला आयर करायचं लागणार ते तुला 10-5 हजार रुपये रोख देऊ. आणि मी असा निर्णय घेतलाय की मी माझी एक किडनी त्याला देणार. अरे डोक्यात बेकाव पडलाय काय, तू काय बोलतोयस असलं? हा म्हणजे त्या पोरीनं तुझ्यावर प्रेम केलं आणि तुला प्रेमाच्या बदल्यात किडनी मागितली? हा नाही का ना, तसं नाही. त्या पोरीचं माझ्यावर लय प्रेम आहे. ती म्हणली अजिबात किडनी बिडनी देऊ नका. मग मीच म्हटलं तिला मी माझी किडनी देऊ. अरे काय संबंध आहे आमल्या, एवढा यंग पोरगा तू किडनी देऊन काय करशील? बावळा काय ही प्रेम बिम काय सबजुट्ट असतं त्याच्यामुळेच तुला प्रेम होत नाही. अरे युद्धात आणि प्रेमात सर्व काही माप असतं. तिचं हृदय आपलं हृदय तिचं, 2 जिस्म 1 जान होत असतात प्रेमात. प्रेमाची भाषा तुला बुटाडा हानील. मला सांगा ना, तिचं दुःख ती माझं दुःख, माझं दुःख ती तिचं दुःख, ती आहे का नाही? अरे असं नसतं आमल्या. दुःख बरोबर आहे की, पण कुठलं दुःख वाटून घेतलं पाहिजे? ज्यांना पायच्यानं मैत्यारा मैमानी कुठं आणलं तो? काल भेटलेल्या पुरीसाठी तू किडनी दान करायला निघाला. हित्त डोकं ठेवून रडली हित्त, आणि ज्यांना पायच्यान म्हणतो. रडाय काय जातंय तवा? ग्लिसरीन घातला असेल डोळ्यातून, रडली असेल बादा. तुला ना सगळ्यांचं प्रेम खोटच वाटतं. जाऊ दे रे, चल आपलं जायला पाहिजे. आपण ह्याच्याबरोबर थांबण्यात काहीच मजा नाही. जावा तुमचे असले असेल ना नाटकी प्रेम तर निघा इथनं. मला नको असलं प्रेम बिम. काय नाटकी प्रेम? मग त्यामुळे तू असा राहिलाय. तुला प्रेम म्हणजे काय माहित नाही का ना, आणि तू प्रेमाच्या नादी सुद्धा लागू नको. प्रेम शब्दाचा अर्थ सुद्धा तुला माहित नाही. आम्हाला प्रेम बी नको आणि आमचं लग्न नाही झालं ना तरी चालेल. आम्ही भगवी कपडे घालील, एखादी जुळी घेईल, अलग निरंजन आणि एक तीर्थयात्रा करेल. मी काय म्हणतो पण अमोल, मला बी त्याचं जरा पटतं. या प्रेम ठीक आहे, भावाला मदत करायची बी ठीक आहे. तुझीच किडनी द्यायची काय गरज आहे? तिने तिची का नाही दिली किडनी? आता मुद्द्याचं बोलला बघ. अरे का ना, तिची किडनी देत होती. मग तिची किडनीच मॅच व्हायना म्हणून माझी किडनी द्यायचं ठरवलंय मी. मोठाच प्रॉब्लेम आहे ह्यो. अरे तुझ्या किडनीला का सोनं लागलंय का चांदी लागली की तुझीच किडनी मॅच झाली? बस. प्रेम ही प्रेमच असतं, आणि त्या आबला नारीला मी मदत करणार म्हणजे करणार. मला बाकीचं काही सुद्धा माहित नाही. दोघांचं मी ऐकून घेणार नाही, काय नाही. मी चाललो आता. अरे पटे, आबला नारीला मी मदत करणार. अरे ते आबला नारी जेव्हा तुझा तबला वाजवल ना तेव्हा आमच्याकडे येऊ नकोच. अगं तू रडती का? रडू नको तू. अगं ऐक ना, तू रडायला लागली की मला सुद्धा रडा येते ग. आणि हो, तुझं दुःख तीच माझं दुःख आहे. तुझा भाऊ माझा कोणच नाही का? सांग बर. तुला किती वेळा सांगायचं मी? अगं तुझा भाऊ तो माझा कोणीतरी आहे का नाही? हो, मी ठरवलंय का ना आता, तू ऐक ना, मी ठरवलंय का ना आता, माझी एक किडनी मी तुझ्या भावाला देणार आहे. आणि ऐक, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुझ्या भावाला मी काही सुद्धा होऊ देणार नाही.
हो सगळं मला मान्य आहे. बर त्याला कुठं ॲडमिट केलंय? मुंबईला का? बरं बरं ठीक आहे, मी उद्याच मुंबईला येतोय आणि उद्याच माझी किडनी तुझ्या भावाला ट्रान्सफर करू आपण. काही काळजी करू नको. ठेवतो आता मी फोन. राज्यामध्ये तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात वडून त्यांची किडनी काढून घेणारी टोळी सक्रिय. हायला आंब्याला जी किडनी मागितली तर ह्या टोळीपैकी तर नसेल ना? तर अरे मला बातमी आंब्याला जाऊन सांगायला पाहिजे. ना अहो गावात बसायला निदान बाकडी बिकडी तरी टाकून घ्या की जरा. चेअरमन गावात बाकडी थोडी झाली ती का? आता जवळजवळ परवाचे 2 धरून 187 बाकडी झाली गावात. 187 बाकडीनं आपण का खाली बसलोय? तुम्हाला मस्ती या. ही येऊन इथं बसलंय, तुम्ही आलाय म्हणून मी बसलो. तुमच्याच्याने का होत असलं तर बघा, नाही तर मी माझ्या पद्धतीनं 4 बाकडी मंजूर करून आणून इथं टाकतो. मंजूर करणं खायचं काम नाही चेअरमन. मंजूर करायला त्याला बाजीनानाच लागतो. कशाला बाजीनाना लागतोय? चेअरमनचा तर का वट कमी आहे गावात? अव चेअरमन मोठा का सरपंच मोठा? चेअरमन मोठा. इचरा पकाला. कसा चेअरमन मोठा असेल? ए पका बोल की कोण मोठं? असं विचारत का बसलाय मैत्रीला आल्यावानी? काय सांगू बाजीनाना, काय झालं? कालपासून आपला आमल्या हा नुसतं येडवणीच करतोय. काय झालं? 2 दिवस झालं मी विचार करतोय प्रेमात आहे, त्याला एका सुंदर मुलीवर प्रेम झालं होतं. पण आता तो विषय पुढे गेला, वेगळीकडेच बदललाय. का? त्या पुरीचा भाव आजारी आणि त्याची किडनी खराब आहे. या आंबल्या म्हणतोय मी किडनी देणार त्या पुरीला. मी गणाने आम्ही समजून सांगितलं तरी ऐकायलाच तयार नाही. काय बी झालं तरी किडनीच देणार आहे म्हणतोय. त्याच्याच शेजात ना प्रेमात हृदय दिलेलं ऐकलं होतं बाबा मी. प्रेमात किडनी दिलेलं प्रकरण पहिलंच आपल्या गावात घडलं. हृदय द्यायचं म्हणजे नुसते म्हणायचं काम आहे, पण अशी फिजिकली काढून द्यायची किडनी. पण पका एवढा येडा का झालाय? पका बर का, ते आमल्या काय किडनी देत नसतो, हे नुसतं म्हणलं असेल बर का. ना तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. अहो माझ्या डोळ्यांनी मी त्याची अवस्था बघितली हो. त्या पुरीशिवाय त्याला चेनच पडत नाही आणि ते पोरगी म्हणते की तिच्याशिवाय आमल्याशिवाय भ्याला चेन पडत नाही. तर सगळं एकदम वैताग आलाय त्यांचा. मला त्याची माझी भेट बी नाही हो. नाही मग विषय वाईज गंभीर दिसतोय ना. गंभीर म्हणजे त्यांनी किडनी बिडनी दिली चुकून तर दवाखान्यात एक घेते ती का 2 किडन्या घेते ती काय सांगता येते? होय तसं बी होऊ शकतं. बोल दिलेली असती. त्याला समजून सांगितलं पाहिजे आणि त्याला ह्या सगळ्या प्रकरणातलं बाहेर काढलं पाहिजे. पत्ती त्याचं पुरीवर त्या प्रेम आहे, ती लग्न करायचं म्हणते तिथपर्यंत ठीक आहे हो. आमल्याचं लग्न झालेलं आपल्याला सगळ्याला आवडलंच ना. एवढे दिवस काढलेलं आहे पोरग, पण त्या लग्नासाठी किडनी द्यायची हे काय पटनाच आहे मला. काय त्याच्या खरं भिंगरीत फरक पडलाय बरं का. ती राव आहे का गावात? त्यो गावात असेल कुठेतरी. आता काय कुठं जायचंय तेव्हा जाऊन आणि ते नुसतं आपलं फोनवर बोलतोय. अरे आंबल्या कुठे काय झालं? दिसला का? काय झालं आंबल्याचं? आम्ही आंबल्याच बघतोय विषय. अरे ही बघ की आंबल्याची बातमी पेपरात छापून आली काय? अरे आंबल्याची लग्नाची? पेपरात छापून आली. कुठली आली या? ही वाच काय बातमी आली या. राज्यात तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात वडून त्यांची किडनी काढून घेणारी टोळी सक्रिय. अयो शपथ. व्हायला ही तर 7 तरुणांच्या किडन्या काढून घेतल्या. हा आणि 8 ह्या आंब्याचा नंबर लागल. अयो मग ही बातमी आपल्याला कशी करून आहे ना आंब्याच्या कानावर घातली पाहिजे. त्याला सावरला पाहिजे, आपला माणूस आहे तो. चला ही बातमी आपण आंब्याला दाखवू. पण त्याला पटेल का? पटतो नाही तर नाही पटतो. चला काय तुम्ही काय इथं बसले? हे आंबल्या अरे मूर्ख आहे का? अख्खी वस्तीन गाव ना गाव पालतं घातलं हे येऊन बसलाय वय तू का म्हणजे? अरे मूर्खा, अरे वाच की पेपरात काय बातमी आली ती. हे बघ. अरे ही बघ, तरुण युवकांना प्रेमाच्या जाळ्यात वडून त्यांच्या किडनी काढून घेणारी टोळी सक्रिय. आणि तू म्हणतो तुझं प्रेमन विम झालं, अरे तुझी किडनी काढून घेईल ती बाई. अरे ती नसते ही दुसरीच कोणतर असते नी. अरे तू काही येडबेड झाला काय रे तू? आमन अरे आंबल्या बावळा बिवळा टेक काय? अरे मूर्खा एवढं तुला दाखवून सुद्धा तो येड्यागत करायला लागलाय वय. पागल झालंय पागल.
आणि बस आंबल्या मी मरस्तोवर मारी ना मित्र ह्या ना त्यांनी तुला सांगतोय तुझं हे असं अजिबात खपून घेणार नाही. शांततेने घे. मला सांगतो एकटा इथं का बसला असा अरे माणसात याय ना काय व्हाय ना ए तुम्ही जाऊ येत ना सगळी माझी कोमल तशी नाही अजिबात. अरे तुझी कोमल जेव्हा तुला घुमवल ना तेव्हा तुला अक्कल येईल. डोक्यात फरक पडला काय तुझ्या नाहीतर माणसाला? ऐकत जा की. हा अरे एवढं गावचं सरपंच सांगतात की चेअरमन सांगतात पक्या सांगतोय आम्ही काय येडे बिडे का. अरे मित्रा तुझी काळजी वाटते र. अरे तू आमचं काळजी आहे महत्वाचं ध्यानात ठेव. अरे आपण एका ताटात जेवलूया लहानाचं मोठे एकत्र झालूया आणि कोण कुठली परकी पुरगी तिच्यावर तुझा विश्वास आमच्यापेक्षा. मला तर वाटतं आमल्या तुझी किडनी गेली आमच्यावर भांडायचो कोण. मग अरे पण पका मला नाही रे तसं वाटत की ती माझा घात करेल म्हणून. अरे तुझ्या वाटण्याला काय करताय किडनी काढून घेतो काय करता येईल. बरं तू एक काम कर त्या पुरला आता चत्ता फोन लाव आणि तिला म्हणाव माझी किडनी मिळणार नाही आणि मला तुझ्यावर प्रेम बी नाही. लाव 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 की मला नाही तुमच्या विश्वास. मी काय फोन पिन लावणार नाही आणि माझा तिच्यावर विश्वास आहे. अरे तुला कळतं का ती पेपरातली बातमी खोटी असते का काही इस्पास बोलतो. वाटते काय रे याचं काहीतरी डोकं फिरलंय. टाळू मऊ करील काय अशी ऐक. शांततेत सांगा त्याला अरे शांततेत सांगा ती का बारक पोरगा वेलान. यार तुम्ही जा बरा. माझा निर्णय ठाम झाला म्हणजे ठाम झाला. मी माझी किडनी त्या पोरीच्या भावाला देणार म्हणजे देणार. हातानं पायावर दगड मारून. हा गाडी अरे हे तर पाटील साहेब आहेत. अरे पोलीस इकडे कशा आल्यात पक्या तू नीट कर. मी तर काय नाही केलं बाबा. नाही ना तुझा गुण लय गाणं काय चोरलं बिरलं नाहीस ना. काहीच नाही केलं मी. पक्काने नसेल ना ना मी कशाला काय करते. या साहेब नमस्कार साहेब. नमस्कार. अमोल बाबर कोण आहे तुमच्यामध्ये? हे काय हे होय साहेब. तोच आहे. तूच आहे करा. अहो साहेब अहो नाही तो तुमचा काहीतरी गैरसमज होतो या. गैरसमज होते साहेब तुमचा. तुम्हाला माहिती आहे का आपल्या राज्यामध्ये नवीन किडनी तस्करीची टोळी आली आहे. हा त्याच्यातला हा मोरपी आहे. काय बोलताय काय बोलताय. अहो साहेब हे तसा नाही राव. तसा नाही त्याचं कॉल रेकॉर्ड आम्ही चेक केलंय सगळं. आमच्या त्या टोळीमधल्या एका 3 लोकांना तो सामील आहे तिथं. हा मोरप्या म्हणून समोर आलाय. म्हणजे कॉल रेकॉर्ड काय मुलीकडे होतं का त्या. हो त्या मुलीकडे होतं. अहो मग साहेब आम्ही 3 ह्याला सांगतोय उलट त्याच पोरीने आमच्या भोळ्या बाड्या मित्राला फसवला. ह्यो त्या पोरीच्या भावाला उद्या किडनी ट्रान्सफर करायला जाणार होता. त्या पोरीने प्रेमाच्या जाळ्यात फसले प्रेम केलं. हा. तूच आवडतो तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही असं त्याला असं सांगितलं. झालं या. दिवसभर फोन करते. तुझ्या प्रेमात हा, सांग. समजतंय का कुणाशी. हा सांगा त्याला वाच समजून. दोन अहो, जापडी द्या, पण साहेब, सोडा त्याला साहेब. आता तर आम्ही पेपरला बातमी वाचली ह्याला सांगायला आलो तरी पण ह्याचा विश्वास बसत नव्हता. ऐकलंस का आता ऐकलंस का. आणि माझी बाळांना त्यांना काय केलंय माहितीये का नवीन पोरं फसवायची आणि किडनी विकून मोकळे होते ते. बघितलंस का साहेब काय सांगतात ती. हा नाही माझी कोमल त्यातली नसेल. त्यातली नसल त्यातली नसल अजून बी लाज वाटते का. तुला आता त्यातली नसेल का. असं असेल ना. आता नानांचा दाखवल्यावर 100% तुला खरंच वाटणार. आम्ही साहेब. एवढं सांगत होतो. तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती. अहो आमचा अमोल लय साधा आहे. लय साधा म्हणजे लय साधा आहे. भोळा पोरगा आहे त्यो. त्याला ह्यातलं काय माहित नाही दुनियादारी. काय नाही माहित आणि ते असं गुन्हा बी करणार नाही हो साहेब. काय असेल ना तरी त्याला माफ करा जाऊ द्या मरू द्या. भाजीना ना हा ह्या समक्ष साक्षीदार आहे म्हणून तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. बरं येतो की घेऊन येतो त्याला हो, काय हो. असलं तरी हो. पण त्याला काय सासा बिसा लावू नका. ती लय पोर आणि चांगली. ती शहानिशा करून त्याला सोडून देऊ. हा हा ओके, चालतंय ओके, चालतंय साहेब चालतंय. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. नक्की घेऊन यायचं. नक्की नक्की. चला ठीक आहे. चल पाटील साहेब धन्यवाद. चहा वगैरे काय सर. काय नको छान. चालेल या. साहेब चांगले आहेत म्हणून नाही दुसऱ्याने टायरात घालून हाणला असता. आले का लक्षात. अरे पण आपण इतकं नरड तोडून सांगतोय तेव्हा नाही कळालं. साहेब आलं बाजनाने एक ठोका टाकला की गाडी सरळ आली लगेच रुळावर. नानांचं चुकलं अजून एक टाकाय पाहिजे होती. चेअरमन हो का झाली चुकी ना त्याची. त्याला चुकी त्याच्या लक्षात आली. अरे अमोल ह्या दुनियेत आहे ना मित्रा प्रेम बिम काय नसतं. आलं का लक्षात. प्रत्येक जण आहे ना हातवाला तो मैत्रवाला. अरे आतापर्यंत प्रेम करणार सांग ना मला तू. कुठल्याही पूर्वी प्रेम करा पोरगी फोन करणार जानू बाबू सोनू पिल्लू म्हणणार आणि म्हणणार हे हॉटेलला जेवाय ने माझा बर्थडे आलाय मला ही गिफ्ट दे मला ती गिफ्ट दे माझा रिचार्ज संपलाय माझा टॉक टाइम संपलाय. आत्ताचं प्रेम हे असं झालंय हल्लीचं प्रेम. आलं का लक्षात. आणि मला 5,000ची गरज आहे मला 10,000ची गरज आहे. हा. आल्यात मग? हॅलो मी तुझ्यासाठी काय बी करीन पण मला 10,000ची गरज आहे. तेवढं बघणारे फोन पे तरी करणारे अशा म्हणणारे लय ह्याला लाज वाटाय पाहिजे नाही, ना. त्यात कसं झालं माहितीये का नाना. अहो त्याचं लग्नच राखडलंय त्याच्यामुळे त्याला पडलं असंच कुठल्या तरी पुरुषा प्रेमात तू लगेच. वा रे वा त्याच लग्न एकटाच काढलंय का त्या गणाचं नाही काढलं. त्याला कोणी पोरगी भावच देत नाही. अरे हे असंच त्याला जर एखाद्याचा फोन आला असता ना त्यानं डायरेक्ट शहानिशा केली असती. हा आणि ह्याच्यासारखं मग मी नाही. प्रेम केलं असतं.
प्रेम करणं पाप नाही, प्रेम करणं गुन्हा नाही, पण प्रेमा शहानिशा करा की समोरची व्यक्ती कशी आहे ती आपल्या प्रेमाची योग्यतेची का. बघ मी जसा आहे असं मला स्वीकार केलं तर ते प्रेम आहे. मला बदलून कोण जर प्रेम करत असेल ना ते प्रेम नाही, तो व्यवसाय आहे. बरोबर. आता एक काम करा, तुम्ही दोघं जण शहाणी सुरतीत ना, या दोघांचे लग्न लावून टाका ना. मग नाही आता तर लग्न लावूनच टाकणार. भले गाण्याचं मागं राहून द्या, पण ह्या अमोलचं लावूनच टाकणार. पागल झाला. गाण्याचं का मागं राहू द्या. गाणं काय तुम्हाला लय नकाशाने दिसतोय का? तुझं तोंड चांगलं दिसत नाही रे, ह्याचं तोंड चांगलं दिसतं. गाणा अरे एकाचं हो द्या, त्याचं झालं तुझं बघू. कोंडाचं नाही. आता बघितलं ना काय करावं, तुला कळतं कसं. बर बाबा ह्या अमोलचं पहिले बघा, आधी लगीन आमच्या अमोलचं आणि मग गाण्याचं. आणि अमोलच्या लग्नात डीजेच्या पुढे आपण नाचायचं. बाबा लगीन